गाडीची वेळ भर दुपारची होती. अगदी चढत्या उन्हातली दुपारी 2ची. घर स्टेशनपासनं 4-5 तरी किलोमीटर्सवर. गाडीच्या वेळेच्या जवळजवळ अर्धा तास तरी आधी बाहेरगावी रेल्वेनं जाताना घरनं निघावं लागे. आज सेवेकर पती-पत्नी 40 मिनिटांचा वेळ हाताशी धरून घरनं निघालेली होती. रिक्षा मिळणं, रिक्षा स्टेशनात वेळेवर पोहोचणं, वाटेत ऐन उन्हाची कसली तरी मिरवणूक मिळणं किंवा लग्नाची वरात मिळणं, या सगळ्या गोष्टीवर वेळेवर स्टेशनात पोहोचणं अवलंबून होतं. अलीकडे चौकाचौकात सिग्नल लागत होते. तिथे थांबण्याचा कालावधी तो गृहीत धरावाच लागत असे. वेळेत जेवण खाणं आटोपलं, 5-10 मिनटं पडूनही झालं. पाणी पिऊन देवाला नमस्कार करून मग सेवेकरांना वाटलं की इथे घरी थांबण्यापेक्षा स्टेशन गाठलेलं बरं. सगळं आवरून झालेलं होतं. आता घरून निघण्यातच सोय होती. सेवेकर सुमनला म्हणाले, सुनबाई रिक्षा आणतेस का? सामानही बरंच आहे, आपण निघूयात कसं? सेवकर बाई म्हणतच होत्या, अहो अजून 1 तास अवकाशे गाडी यायला, आत्ताच निघायचं? पडा अजून थोडा वेळ, जेवणं झाली आहे, अर्धा ताससुद्धा खूप झाला स्टेशनवर पोचायला. सुमन तत्परतेनं म्हणाली, निघालेलं बरं हो. अहो इथे घ्यायची ती विश्रांती स्टेशनातल्या बाकावर बसून घ्या, म्हणजे येईल घेता तिथे, मी रिक्षा घेऊनच आले. असं म्हणत ती पायात चपला अडकून गल्लीच्या तोंडाशी निघाली सुद्धा. तिथे रिक्षा थांबायच्या. 5-7 मिनिटात रिक्षा आली. सुमननं दोघांना नमस्कार केला. सेवेकर बाई म्हणाल्या, जपून राहो, मुलांकडे लक्ष दे, दोघेही घरी नाही आहेत. त्याची भेट सकाळी झाली, तेव्हाच दोघांनी आम्हाला नमस्कार केला होता हो. सुमननं दाराला कुलूप लावलं, फाटकही नीट लावून दार बांधून घेतलं. 15-20 मिनिटात मंडळी स्टेशनात पोचली. रिक्षातून सामान घेऊन स्टेशनात प्रवेशताच समोर भास्कर भेटला. हाताची घडी घालून दाराकडे तोंड करून त्यांचीच वाट बघत असलेला भास्कर झपाझपा पावलं उचलत त्यांच्याजवळ आला, हसला. सेवेकरांच्या हातातनं त्यांनी सुटकेस घेतली, थोडीशी ओढूनच घेतली, म्हणजे जवळजवळ हिसकावूनच. आणा सुटकेस आणा. सुमनच्या दोन्ही हातात सामान होतं. सेवेकरबाईंच्या हातात हलकी पण आटोपशीर पिशवी होती. भास्कर जागा बघून सामान जमवून ठेवत म्हणत, गाडी वेळेवर आहे, मी तुमचीच वाट बघत होतो. अरे झालं आवरून, मग हे म्हणाले चला निघूयात, मग काय निघालो. सेवेकरबाई मुलाकडे कौतुकानं बघत म्हणाल्या. त्यांनी सुमनकडे नजर टाकलीच. 10-15 मिनिटात येईल गाडी, भास्कर सामान मोजत म्हणाला. सेवेकर भास्करला म्हणाले, अरे पण तू कशाला ऑफिस सोडून आला आहेस? सकाळी घेतला होतास ना आमचा निरोप, उगाच धावाधाव आणि कामात खोळंबा. सुमन होतीच की, रिक्षा तिनेच आणली, सामान ठेवलं रिक्षात. सेवेकरबाई उजव्या पायावर शरीराचा भाग सोडत म्हणाल्या, आपण लाख म्हणू, पण त्याला चैन पडायला पाहिजे ना. आपलं काम कुणावर तरी सोपून निवांत होणाऱ्यातला भास्कर नाहीच आहे, तो मक्ता प्रभाकरनी घेतलाय. त्या पुन्हा ओठातनं हसल्या. त्यांनी ठरवून सुमनकडे बघितलं. सुमन पदर सावरत इकडे तिकडे बघत होती. आपलं लक्षच नाही आहे असं दाखवत होती. माणसांची वर्दळ, ओरडणं, धावणं, काय काय बघत होती. गाडी केव्हा येतीये आणि ही मंडळी इथून केव्हा निघतील असं तिला झालं होतं. भास्कर आपण सांगूनही स्टेशनात आला पोचवायला, हेच तिला अजिबात आवडलेलं नव्हतं. तसं ती बोलली नाही, पण तिचा चेहरा, हावभाव हे सगळं सांगत होता. तिला खरं तर भास्करचाच भरवसा वाटत नव्हता. समजा येणं केनं प्रकारानं गाडी यायला उशीरच झाला तर भास्कर ह्या मंडळींना घरीही परत घेऊन जाईल ही भीती तिच्या मनात होती. काळजी त्याचीच होती. शिवाय ही जमवाजमव गेल्या 2-3 महिन्यांपासून सुरू होती. ते पुन्हा जमून येणं कठीण होतं सर्वच दृष्टीनं. म्हणून तिचं मन आतून धास्तावलेलं होतं. तिला तिथे असलेल्या कोणाशीच मनमोकळेपणानं बोलता येत नव्हतं.
मनावर ओझंच झालेलं होतं. आपल्याच विचारांचं, भावनांचं. तेच सोसत ती उभी होती. भास्कर सामानाकडे बघून म्हणाला, महिनाभरासाठी तुम्ही दोघं जण जाणार आहात ना प्रभाकरकडे? मग हे इतकं सामान का नेताय? मला कळतच नाही आहे खरं सांगायचं तर. तो गोंधळून गेला होता. सेवेकर बाई म्हणाल्या, अरे औषधाचीच ती छोटी बॅग झाली आहे, पांघरुणाची आहे, कपड्याची आहे. ती पलीकडची हँडबॅग आहे ना, ती ह्यांच्या पुस्तकांनी आणि मासिकांनी भरली आहे अगदी. सुमन मध्येच भास्करला म्हणाली, तुम्ही का धावत पळत आलात? माझ्यावर विश्वास नव्हता का? का शंका होती मनात, ही यांचं सगळं व्यवस्थित करेल का नाही याची? तिकीटं कालच काढून आणली आहेत, दोघांना बसवून द्यायला आली आहे इथवर, तरीसुद्धा. ती भास्करची नजर टाळत दुसरीकडे दुखावून बघत राहिली. हात चोळत भास्करनं कबुली द्यावी तसा हसून म्हटला, नाही राहावं, आलो. प्रश्न तास 2 तासांचा तर आहे. इथून जाऊन पुन्हा मी कामाला भेटणारच आहे. पंडितला सांगून आलो आहे मी. आई वडिलांकडे तो बघत राहिला. मग आती व मायेनं संयमानं म्हणाला, तुम्ही दोघं खरंच 1.5 महिन्यांसाठीच जाताय ना प्रभाकरकडे? का त्यापेक्षा जादा दिवस त्याच्याकडे राहायचा मानस आहे तुमचा? बघा, अजून विचार करा. मला कबूल आहे की त्या दिवशी सुमन थोडं तोडून बोलली. जागा अपुरी, सौरभचं 12वीचं वर्ष. पण आपण त्याच्या अभ्यासासाठी खोली घेऊयात ना बाहेर, त्याला हवी तिथे. म्हणजे तो आणि त्याचे मित्र करतील ना तिथे अभ्यास. जेवायला खायला तो घरीच येईल ना, म्हणजे त्याला यावंच लागेल. तो चिडला होता. तो सुमनकडे रागानं बघायला लागला. सुमन नखं चावत ओठ दुमडून हसत होती. तिला कशाचा आनंद झाला हे भास्कर ओळखून होता. सेवेकर भास्करच्या खांद्यावर पंजा रोवत म्हणाले, हे बघ भास्कर, तू मनात काही आणू नकोस. आम्ही मनात आकस ठेवून इथून जात नाही आहे रे, कळलं का तुला? आणि सुमन म्हणाली, यात चूकही काही नाहीच आहे. सौरभचं महत्त्वाचं वर्ष आहे. नुसतं पास होऊन चालणार नाही. त्याला झोपायला, अभ्यासाला निवांतपणा हवाच आहे. त्याचं मन निवांत असायला हवं आहे, तर त्यांनी वाचलेलं त्याच्या लक्षात राहील ना. तो घरीच करेल अभ्यास आमच्या खोलीत. अरे तिथे टेबल ठेवता येईल, कॉट आहेच तिथे. सेवेकर बाई म्हणाल्या, त्याला 10वीला इतके छान मार्क मिळालेत, मेरिटमध्ये आला होता. आता 12वीतच खरी परीक्षा असते ना रे. सुमन गप्प उभी होती. भास्कर नाराज होता, तिच्यावर आणि स्वतःच्या आई वडिलांवर सुद्धा. त्याची नाराजी कळत असून सुद्धा आई वडील तिकडे दुर्लक्ष करत होते, अगदी ठरवून. भास्कर चिडून म्हणाला, हे बघा बाबा, ज्यांना अभ्यासच करायचा ना ते कुठेही करतात आणि हवे तितके मार्क्स सुद्धा मिळवतात. पण त्यासाठी ते घरातल्या माणसांना घराबाहेर काढायचं ठरवत नाहीत ना. त्याने एक जळजळीत कटाक्ष सुमनकडे टाकला. सुमनही भडकली. तिचाही संयम थोडा सुटला. वेळाकाळाचं भान तिला उरलं नाही. घरात 24 तास ठणठण टीव्ही, बाबांचं मंत्रपठण, वाचन आणि बोलणं सुद्धा. कशावरून तरी यांची जुंपली ना की बघावं कोणी घराचा अवतार. तुम्ही दिवसभर घराबाहेर असता हो, मला तोंड द्यावं लागतं सगळ्याला. इकडे यांना बोलता येत नाही, तिकडे मुलांचं नुकसान होतं. स्वतःचं घर असून मुलांना लायब्ररीत बसून वाचावं लागतं. ती फणफणत राहिली. पडतं घे, सेवेकर बाई म्हणाल्या, होतं हे असं कधी कधी. सुमन सांगतेय ते खोटं नाही आहे हो, आम्हालाही भान नाही राहत, मग चढतो आवाज. भास्कर, अरे तिला सौरभची काळजी वाटणं यात गैर काही नाही आहे रे बाबा. आई आहे ती त्याची. तू सुद्धा हे लक्षात घे हो, चिडू नकोस तिच्यावर काय. आणि अरे आम्ही नेहमीसाठी थोडं चालू आहे का? गेले वर्षभर त्याचं बोलवणं होतं. म्हणत होता, बाबा मला मोठा 5 रूमचा बंगला मिळाला आहे, तुम्ही दोघं निवांतपणे राहायला या.
अरे याच्या 12-20 वर्षाचं एक निमित्त रे. ते वरवरचं पण खोटं खोटं हसून गेले. तोच धागा धरून सुमन म्हणाली, तुम्हाला वाटतं तसं त्यांनाही वाटत असणार ना की आईवडिलांनी आपल्याजवळ येऊन राहावं, आईवडिलांनी आपलं वैभव बघावं, आपलं कौतुक करावं, त्या वैभवाचा उपभोग घ्यावा. एरवी तसं जाऊन राहायला कारणच नसायचं. सगळे आपल्याकडेच येत होते ना ह्यांना भेटायला. आजवर येत राहिलेच की. येणारच ती ती मोठी माणसं आहेत आपल्या घरातली. भास्कर गर्दीकडे बघत आवाज खाली आणत दुखावल्या स्वरात बोलला. तेवढ्यात अनाउन्समेंट झाली. गाडी येत होती स्टेशनमध्ये. अचानक माणसात हालचाल वाढली. चावी द्यावी तशी माणसं पळत ओरडत राहिली. आपापलं सामान घेऊन स्टेशनभर तुरू तुरू इकडून तिकडे फिरत राहिले. एक नवचैतन्य काही काळ पसरून गेलं. भास्करनं पुन्हा एकदा डाग मोजले. सामान थोडं आपल्या जवळ ओढलं आणि वडिलांना म्हणाला, बाबा 7 डाग आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही गाडीत बसल्यानंतर पुन्हा एकदा डाग मोजा. सामान जवळजवळ ठेवा. मी ऑफिसमध्ये गेल्या गेल्या प्रभाकरला फोन करतो. तो गाडी घेऊन स्टेशनला येईल. तुम्ही दोघं गडबडून जाऊ नका. शांत राहा आणि सांभाळून जा. तेवढ्या धाड धाड आवाज करत गाडी स्टेशनात प्रवेशली. प्रत्येकाच्या हृदयातली धडधड वाढली. माणसांची गर्दी अजून वाढली. काही क्षण सर्वजण पळत होते. इकडून तिकडे तिकडून इकडे सामानासकट. बोगी नंबर झरझर वाचत पळत होते. भास्करने एक बोगी नंबर पुढे सामानासह थांबत म्हणाला, आई बाबा ही तुमची बोगी आहे, तुम्ही चढा बरं अगोदर. नंतर त्याने सामान आत ठेवलं. सुमनही एका सुटकेससह आत आली होती. भास्कर पुढे येऊन सगळं करतोय म्हणताच तिने हळूच अंग काढून घेतलेलंच होतं. अलिप्त होऊन गेली होती ती, थोडंसं ठरवून आणि बरंचसं नाराजीनं. हळवा होत भास्कर म्हणाला, खूप दिवसांनी तुम्ही दोघंच असे प्रवासाला निघालाय ना. नीट जाल ना तुम्ही. रजा असती तर मीच येणार होतो तुम्हाला सोडायला. त्यांनी मान वळवत सुमनकडे बघितलं. सुमन डब्यातले इतर प्रवासी बघण्यात दंग होती. भास्करनं कालच आईबाबांची तिकीटं काढून आणताना तिला म्हटलं होतं की तूच सोबत जाऊन आईबाबांना प्रभाकरकडे सोडून येशील का. त्यांची वय झाली आहे. त्या दोघांनाच पाठवणं प्रशस्त वाटत नाही. थकले दोघं. कुठे तोल गेला, पाय घसरला. नुसत्या कल्पनेनं काढलेलं चित्र, पण त्यातही तो स्वतःशी व्याकुळ होऊन गेला होता. सुमन वैतागानं म्हणाली होती, मी जाईन हो, पण इथे 3 दिवसांचा खोळंबा होईल तुमच्या सगळ्यांचा. त्याचं काय. हे बघा, आपण त्यांना इथे बसवून देऊयात. प्रभाकर भाऊजी तिथे त्यांना उतरवून घेतील. ती सोयीचं सांगून हळूच हसून निघून गेली. तेवढ्यात गाडीनं शिट्टी दिली. गाडी हलली. सुमन आणि भास्कर वेगानं एका पाठोपाठ एक खाली उतरले. काही प्लॅटफॉर्मवरची माणसं गाडी सुरू होताच वेगात डब्यात घुसली. दारात थोडी चेंगराचेंगरी सुद्धा झाली. भास्कर आणि सुमन खिडकीजवळ आले. आई बाबा त्यांना दिसले तेव्हा गाडीनं वेग घेतलेला होता. भास्कर हात हलवत थोडा धावला सुद्धा, नंतर थांबला. सुमन भास्करजवळ येऊन उभी राहिली, अगदी स्तब्धपणे. आत्ता ह्या क्षणी तिला त्याच्याशी काहीही बोलायचं नव्हतं. तिला माहिती होतं आत्ता ह्या क्षणी ती काहीही बोलली तर तो भडकणारच होता, चिडणारच होता, वसकणार सुद्धा होता, काळाचं वेळेचं भान सोडून. स्टेशन बाहेर दोघं आली. निमूटपणे गर्दीत चालत राहिली. त्याने मध्येच वळून तिला विचारलं, रिक्षानं जाशील घरी का येऊ तुला गाडीवरनं सोडून घरी. ती शांतपणे म्हणाली, मी जाईन की. तिच्या मनात आलं, मला का गाव माहिती नाही, का इथले रस्ते माहिती नाही. ती बारीकसं मान खाली घालून हसली सुद्धा, पण त्याचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. सुमन घरी आल्यावर 5-10 मिनिटं निवांत बसून राहिली. पंखा सुरू होता. तो सर्व्हिसिंगला आलेला होता. पात्यांचा खट्ट खट्ट असा बारीक आवाज येत होता. पंखा सुरू केल्यामुळे बैठक घरात छान वारा फिरत होता. इतकी तिची ती तिच्या संसारात लग्न झाल्याच्या 20 वर्षात पहिल्यांदा होती. सदा घरात माणसं असायची, किमान 5-7 तरी. घरातलीच 5-7.
पण बाहेरचे सदा कोणीतरी पाहुणे कायम वस्तीला असलेले. बैठक या बाहेरच्या माणसांनीच भरून गेलेली, नुसता कलकलाट असायचा. माणसं कधी 2 दिवसांसाठी नाही तर कधी 8 दिवसांसाठी मुक्कामाला अशी असायचीच. आलेली माणसं त्यांच्या कामासाठी, पण उतरायची इथे त्यांच्याकडे. जेवणं, चहापाणी, नाश्ता करता करता कित्येकदा कंबरडं मोडून जायचं, पण संसाराचा सुद्धा उबग यायचा. कधीतरी मनातनं वाटायचं तिला की पळून जावं दूर कुठेतरी. तेवढा एकच मार्ग आहे या सगळ्यातनं सुटण्याचा. हे 2 भाऊ आणि 3 बहिणी. तिचं लग्न झालं तेव्हा मोठ्या बहिणीचं तेवढं लग्न झालेलं होतं. धाकट्या दोन्ही नणंदा शिकत होत्या. धीर हुशार होता, शिकत होता. घरात सदा त्याच्या हुशारीचं कौतुक. त्यानं असे गुण मिळवले, त्याने ते बक्षीस मिळवलं, आणि ह्या चर्चा सगळ्यांच्या पुढे. लग्नाची पहिली 10 वर्ष तर सासू सासऱ्यांचा संसार सांभाळण्यात गेली. नंतर आपला संसार सुरू झाला. उसंत अशी तिला मिळालीच नाही. हात सदा कामात आणि कामातच. सासू सासऱ्यांनी बांधलेलं राहतं घर होतं, तेही माफकच, पण होतं. जुनं झालं होतं आता. पुरलं तर कधीच नाही. 4 खोल्यांचं होतं. पुढे मागे थोडं अंगण होतं, गच्ची होती. जीव मोकळा करण्यासाठी आणि वाळवणासाठी सुद्धा. संसाराचाच असा रेटा होता की गच्चीवर एखादी थोडी मोठी स्वतंत्र खोली बांधणं मनात येऊन सुद्धा बांधणं झालं नव्हतं. आहेत त्याच घरात सणवार, कुलधर्म, पाहुणारावळा, आजार, बाळंतपण सगळं उरकावं लागलं. सतत उभं राहावं लागलं, पैशानं आणि कष्टानं सुद्धा. हा सगळा बारदाना सांभाळायला लागला तो तिच्याच नवऱ्याला, भास्करला. तिला त्याचंही वाईट वाटायचं. प्रभाकर कायम प्रमोशन आणि बादल्या यांच्याच चक्रात. त्यानं कधी बोलवलं तरी घर सोडून जाणं असं झालं नाही. इथेच अडचण, मग तिची सुटका होणं अशक्य. 20 वर्ष गेली अशी बांधून ठेवल्यासारखी. सुमननं आज जाऊन माठातले 2 पेले पाणी पिऊन घेतलं. पेला विसळून माठावर पालथा घालताना तिच्या मनात आलं, आता ठरलंच आहे तसं आईबाबांनी सौरभचं 12वीचं वर्ष होऊन जाईपर्यंत, त्याची परीक्षा पार पडेपर्यंत इथे येऊच नाही. राहावं त्याने तिथे, घ्यावं थोडं जमून त्या मुलाकडे आणि सुनेकडे. त्यांची सांपत्तिक स्थिती आपल्यापेक्षा चांगलीच आहे. हातीपायी नोकर आहेत, घरात गाडी आहे. ह्या दोघांनी निदान या घरी अडचण आहे तोवर तिथे राहावं, मन रमवावं. इथलाच ध्यास घेऊ नये. इथलं का काही पळून जाणार आहे का आटून जाणार आहे? हे सगळं तर तसं त्यांचंच आहे, त्यांनीच कमावलेलं, आम्ही आता जतन करत असलेलं. तिचा स्वतःशी संवाद सुरू होता. एक तिचंच आतलं मन म्हणत होतं, पण त्यांना पटायला हवं. मुख्य म्हणजे इथून निघायच्या 2 दिवस आधी सासूबाई तिला म्हणाल्या होत्या, आम्ही दोघं जातोय खरं, ठरवलं तर आहे तसं, पण सुमन, अगं जमेल का नाही ते माहीत नाही ग. काय आहे ग, वय झालं ना की बदल नको वाटतात ग. आहे तेच ठीक वाटायला लागतं. स्वभावाचे पीळ सुटत नाहीत ग पोरी. तू आमची, आम्हाला तुझी सवय झाली आहे ग. लक्षात घे पोरी, जवळ आलं की भांड्याला भांडं लागणार, पण तो खणखणाट फार वेळ नसतो ग राहत. तसं नलिनी, त्या नलिनीचा स्वभाव, त्याची आम्हाला जवळून पारख नाही. कधी निमित्तानं 4-8 दिवस जवळ येणं निराळं आणि तेवढ्यापुरतं दोघांनी जमवून घेणं निराळं. पण असं काही महिने ठरवून जवळ जाऊन राहणं म्हणजे, असं का म्हणताय सासूबाई तुम्ही? अहो, मी जशी तुमची सून आहे तशीच नलिनी सुद्धा आहे. तिने बोलणं पुढे वाढवलं नाही. तिला नक्की मनातनं वाटलं, एक प्रयोग म्हणून मी या सगळ्याकडे बघतीये. कधी देव न करो आणि त्यांच्याकडे जाण्याचा प्रसंग न ओढवो. नलिनी थोडी शिष्ट आहे, फटकळ आहे. तिच्या नवऱ्याचा पैसा,
तो मध्येच तिच्या एकूणच वागण्या बोलण्यातनं डोकावतो. त्याची काळजी वाटते ग मला. त्या केविलवाण्या चेहऱ्यानं सुमनकडं बघत राहिल्या होत्या. मग सुमनच म्हणाली, अहो जाऊन तर बघा, नाही जमलं तर या इथे. इथे का कोणी तुम्हाला अडवणार आहे थोडंच? ह्यांनी वरती खोली मागेच बांधली असती ना पैशाची सोय करून वेळेत, तर ही वेळ कोणावरच आली नसती. म्हणजे तुम्हाला काही दिवसांसाठी त्यांच्याकडे जायची किंवा सौरभच्या अभ्यासासाठी बाहेर कुठे खोली बघत राहण्याची. पण ह्यांनी ऐकावं ना. बायकोच्या सांगण्याकडे लक्ष देईल तो नवरा कसला, सदा आपलंच खरं करणार हे. तिने जुना वाद उकरून काढला. तिच्या मनातला संताप तिच्या नजरेतनं आणि हावभावातनं स्त्रवतच राहिला. अगं त्याच्या मनात नसेल का वरती खोली बांधण्याचं? यांची पेन्शन ती किती? त्याला कुठे कुठे तोंड द्यावं लागतं ग. कुठे कुठे पैसा पुरवणार भास्कर? महागाई ही अशी, गरजा अशा. त्याला दोष देऊ नकोस ग. कर्ज काढून काळजी वाढवून घेण्यापेक्षा आहे त्यात आपण सुखी आहोतच की. ह्याच घरात माझी मुलं नाही का शिकली, अभ्यास नाही का केला त्यांनी याच घरात? त्यांची नाराजी तिला कळून आली होती, पण ह्या खेपेला तिने ठरवलेलंच होतं की सहजासहजी पड म्हणून खायची नाही. थोडी आईवडिलांची जबाबदारी काही दिवसांसाठी त्यांनाही उचलून बघू दे. 24 तास वयस्कर माणसं घरात असली की कसे चिमटे सोसावे लागतात आणि काय मनस्ताप सोसावा लागतो, कशी कोंडी होऊन जाते हे त्यांनाही कळायला हवं ना. ती निवांत होऊन झोपून गेली. सगळं आवरून झालेलं होतं. 1 तासाच्या झोपेनं तिला फ्रेश वाटलं. तिने मग घरी अजून कोणी येणार नाही हे लक्षात घेऊन त्यांची खोली आवरायला घेतली. सौरभच्या अभ्यासाला योग्य केली. थोडी सामानाची हलवाहलव करावी लागली, पण ते तिने जमवलं. खोलीचं दार बंद केलं की आत आता शांतता असणार होती. कॉट, टेबल, खुर्ची तिने जागा बदलून बदलून ठेवून बघितली. मुलं घरी नव्हती, आता येणारे नव्हती. विचार आणि कृती याचा ती मेळ बसवत गेली. संध्याकाळी एक एक करून रोजच्यासारखी सौरभ, केतन आणि भैरवी घरी आली. त्या तिघांनीही घरी आल्या आल्या आजोबा आजीची चौकशी केली. ते परत कधी येणार आहेत असंही विचारलं. सुमन संयमानं म्हणाली, अरे आज तर गेले, येतील 4-8 दिवसांनी किंवा 4-6 महिन्यांनी. आणि स्वतःशी ओठ दुमडत हसली. केतन म्हणाला, आजी आजोबा नाही आहेत घरी, शांत शांत वाटतंय. आजोबांचा TV, आजीचं मोठ्याने त्यांच्याशी बोलणं. हसला तो बोलून. 8च्या पुढेच भास्कर ऑफिसमधनं घरी आला. आज त्याला घरी परतायला थोडा उशीरच झाला होता. कामानं का कशानं माहिती नाही, तो फार दमलेला दिसत होता. त्याचा चेहराच उतरून गेला होता. पण त्याबद्दल सुमननं विचारणा केलीच नाही. तिला नकोच वाटलं. तो हातपाय धुवून थोडा निवांत झाला तेव्हा तिने विचारलं, चहा करू का थोडा? अर्धा पाऊण कप का जेवायलाच बसणार? ती त्याच्या मूडचा अंदाज घेत होती. तिच्याकडे न बघता तिथून उठून भास्कर म्हणाला, पानच घ्या, आणि बसला आत जाऊन. सौरभ, केतन आणि भैरवी तिथेच होती. बैठकीतच गप्पा मारत होती. आपापसात काहीतरी सांगून हसतही होतीच. भास्कर तसा अचानकपणे आत उठून गेल्यावर ती तिघं गप्प झाली. त्यांचं आपापसातलं बोलणंच थांबून गेलं. आत जाता जाता भास्कर त्यांच्याकडे कडवट नजरेनं बघत म्हणाला, आता घरातच खोली रिकामी करून मिळाली आहे तर अभ्यासाचे काहीतरी दिवे लावा. बघणारच आहे मी कोण किती गुण घेऊन पास होतंय ते. अभ्यासाच्या नावाखाली नुसते लाड चाललेत यांचे. सुमननं वरण फोडणीला टाकलं, पानं घेतली. भैरवीने त्याला जेवायला बोलवलं. सगळेजण उगाचच गंभीर झाले. भास्कर पानावर बसला, तोही फणफणत. नुसतं अन्न चिवडत राहिला. त्याचं नक्की कुठे आणि काय बिनसलेलं आहे हे तसं स्पष्टपणे कोणालाच कळून येत नव्हतं. सर्वजण त्याला नजरेनं टाळायला लागले. भास्कर दहीभात खाऊन उठत होता, आता फोन खणखणला.
भास्करनंच लगबगीनं हात धुवून फोन घेतला. फोन प्रभाकरकडनं आलाय हे कळून यायला वेळ लागलाच नाही. सर्वांचे कान फोनकडे होते. भास्करही रिलॅक्स झाला होता. क्षणात त्याचा मूडच बदलून गेलेला होता. हसत हसत सुखावून तो बोलत होता. केव्हा पोचली गाडी? प्रवासाचा त्रास झाला का? आणि तू गाडी घेऊन गेला होतास का स्टेशनवर? तिकडून प्रभाकर काय बोलला हे इथल्या मंडळींना कळलं नाही. भास्करच म्हणत होता, आली आहेत मंडळी उत्साहानं, पण प्रभाकर त्यांना हवं तेवढेच दिवस तिथे ठेवून घ्या, आग्रह करून ठेवून घेऊ नकोस. काय आहे अरे, म्हाताऱ्या माणसांची मनस्थिती फार विचित्र होऊन गेलेली असते रे. त्यांना मनातून बदल नकोसा असतो कसलाही. त्यांच्या सभोवतीची माणसं तीच त्यांना हवी असतात आणि आतून एकमेकांना ओळखलेलं असतं ना रे. तुला मी काय म्हणतोय ते आत्ता नाही कळून येणार, पण ते खरं तर इथे सौरभचं 12वीचं वर्ष आहे, महत्त्वाचं वर्ष आहे म्हणून. पण ते काही खरं नाही रे. त्यांची मनोदेवता केव्हा उठेल आणि त्यांना इथे परत कधी यावंसं वाटेल याचं काही नेम नाही. प्रभाकर, तसं काही घडलं ना, म्हणजे तुला आणि नलिनी वहिनीला जाणवलं ना, तर संकोच न करता मला फोन कर. मी स्वतः येईन, त्यांना इथे घेऊन येईन. तुला रजा वगैरे घ्यायची, इथवर पोचण्याची गरज नाही पडणार काय. हे बोलत भास्कर हसत हसत होता. प्रभाकर म्हणाला, अरे आईबाबा तर सांगत होती की म्हणजे काय काय म्हणत होते आईबाबा? नाही, जागा माफक, त्याचं महत्त्वाचं वर्ष आहे तर. नाही नाही प्रभाकर, हे बघ आपण सौरभच्या अभ्यासासाठी भाड्यानं रूम घेऊ शकतो, अगदी गल्लीत सुद्धा बरं का. काय अरे 4-8 महिन्याचा तर प्रश्न आहे. ते काही फार मोठं संकट नाही बरं का. केवळ त्याचं महत्त्वाचं वर्ष आहे म्हणून त्यांनी असो जाऊ दे. आईबाबा नीट जेवले का रे? म्हणजे गोळ्या बिळ्या घेतल्या का त्यांनी? तशा मी त्यांना महिना पुरतील किंवा मला वाटतं 1.5 महिना पुरतील इतक्या गोळ्या दिल्यात बरं का. बरोबर, तसं काही कमी पडणार नाही म्हणा. दादा, अरे इथे सुद्धा त्यांचाच मुलगा आहे, तेव्हा तो काळजी घेईल त्यांची. हां, म्हणजे इथे सुद्धा तूच त्यांची सेवा केली पाहिजे असं नाही, आणि मी सुद्धा केली पाहिजे असं नाही. हे बघ, नाना म्हणून एक नोकर आहे, दिवसभर असतो बंगल्यावर, तो नलिनीचं सगळं करतो सगळं. मग जाऊ दे. त्याचा चढलेला सूर भास्करच्या ध्यानात आला. त्यांनी अच्छा म्हणून मग फोन ठेवूनच दिला. भास्कर अस्वस्थ झाला. इथे त्याच्या घरात ताण निर्माण झालेला होता. तो ताण माणसं बोलून व्यक्त करू इच्छित नव्हती. एक प्रकारची मूक शांतता घरात पसरून होती. ती कळत होती. भास्कर अस्वस्थ झाला की आपल्याच हाताचे तळवे जोर लावून एकमेकांवर रगडत बसत असे. सौरभ सुमनला म्हणाला, आई अगं बाबा बघ किती बेचैन आहेत. हे सगळं तू केलंस पुढे होऊन. आजोबा आजी इथून गेले, त्यांना आपल्यामुळे काकांकडे जावं लागलं, यानं ते नाराज झालेत. बाबा स्वतःवर आपल्या सगळ्यांवर चिडलेत. आई अगं मी केलं असतं ना ॲडजस्ट, आणि आत्ता कुठे वर्ष सुरू होतं आहे. सुभाष, बंडा, अशोक आणि मी, आणि आम्ही अभ्यासासाठी खोली बघतच होतो ना. तू म्हणजे मुलांना आईजवळ तक्रार करता येते तशी ती वडिलांवर चिडू शकत नाहीत. आईवर दाखवतात तसा अधिकारही दाखवू शकत नाहीत. सुमननं विसळत असलेलं भांडं पाण्याखाली धरून खंगाळलं. ते ओट्यावर उपडं ठेवून सौरभकडे वळून म्हणाली, पण मी म्हणते स्वतःचं घर असताना का खोली घेऊन अभ्यास करायचा? का घ्यायची का खोली? मी लग्न झाल्यापासून या घरासाठी कमी कष्ट केलेत का? कमी सोसलंय का? आत्ता माझा मुलगा. तिचा स्वर जड झाला, डोळे पाणावत गेले. सौरभ म्हणाला, पण आई मला जर समज कमी मार्क पडले ना, तर बाबा त्याचं खापर तुझ्यावर फोडतील. अगं या परीक्षांचं काही खरं नसतं. अंदाज चुकू शकतात, काहीही मार्क पडू शकतात. ही 12वीची परीक्षा म्हणजे ना जुगार झालाय, जुगार आई. हे बघ, तू असलं काही मनात आणू नकोस. तुझं यश ते या घराचं यश नाही का? सांग मला. म्हणूनच पण मी ठरवत होतो ना आई खोलीचं, पण जानेवारीपासून
मग त्यानंतर माझी परीक्षा होईपर्यंत जरी आजोबा आजी काकाकडे गेली असती तर चालणार होतं ना. उगाच त्यांना आत्तापासूनच मला सुद्धा टेन्शन यायला लागलंय. बाबा हे बघ, तू न्यायनिवाडा देऊ नकोस, कुणी काय करायला हवं तेही सुचवू नकोस. इथे कुणी तुला तुझं मत विचारलेलं नाही आहे. हे बघ, मी आपलं मला वाटलं ते सांगितलं आई. तो स्वर खाली आणत म्हणत राहिला. त्याच्याजवळ येऊन त्याच्या केसांवरनं गालांवरनं मायेनं आपले तळवे फिरवत सुमन कौतुकानं म्हणाली, तुला 10वीला इतके छान मार्क पडले, दृष्ट लागावी असे. त्यानंच माझी हिंमत वाढली बघ. काकांसारखी चांगल्या पोस्टची नोकरी एकदा तुला मिळाली ना की तुझं आणि आमचं अगदी आयुष्यभराचं कल्याण होऊन जाईल. यावर काही बोलण्याऐवजी सौरभ तिथनं सटकला. आई आपल्या घवघवीत यशावर फारच डोळा ठेवू नये असं त्याला जाणवलं. तसा तो अभ्यास करतच होता, पण अभ्यासाचं टेन्शन मुलांना कधी येतं? जेव्हा परिस्थिती तुम्हाला वेठीला धरून ठेवते ना तेव्हा. महिनाभरात त्या घरानं आजोबा आजीची अनुपस्थिती समजावून घेतली. ती आजोबा आजीची खोली आता सौरभ बरोबर केतन आणि भैरवीची आई अभ्यासाची खोली झाली. मुलं त्या खोलीत मन लावून अभ्यास करतायत हे लक्षात घेऊन भास्करही नकळतपणे निवळत गेला. त्याचं चिडणं भडकणं सौम्य होऊन गेलं. 5 रूमचा बंगला, अंगण, बाग, गच्ची असलेला मोठा प्रशस्त बंगला प्रभाकरला सूर्योदय कॉलनीत मिळाला होता. मध्ये मोठी जागा होती, सभोवताली बंगले. मधल्या जागेत मुलं खेळत असायची. सुट्टीच्या दिवशी मोठी माणसंही तिथे क्रिकेट खेळत असायची. काही माणसं उजाडताना पायात बूट घालून वेगानं अंगातून घाम निघेपर्यंत त्या आवाराभोवती चक्रा मारत असायची. संपूर्ण कॉलनीभोवती कंपाऊंड वॉल होती. बरीच मोठी झाडं होती. कॉलनी एका आर्थिक स्थितीचा स्तर दाखवणारी होती. प्रत्येक बंगल्यापुढे गाड्या होत्या. शिवाय लुना, स्कूटी, मोटरसायकलसुद्धा दिसत होत्या. वाहनांचा आवाज दिवसभर कानावर पडत असायचा. उठून काही काम करावं असं काही काम नव्हतं. त्यामुळे सेवेकर पती पत्नी सकाळचा चहा आटोपला की बाहेर व्हरांड्यात खुर्ची टाकून बसून राहायची. समोरची शोभा बघत, येणारी जाणारी माणसं बघत, झाडं पक्षी निरखत. कधी खाली येऊन बागेतल्या झोपाळ्यावरही ऊन पडेपर्यंत बसायचे. नाना बागेला पाणी द्यायचा, तण उपटून टाकायचा. पिवळी पानं, गळून पडलेली फळं फुलं गोळा करायचा, फेकून द्यायचा, गाडी पुसायचा. त्यांनी कामं करायची आणि ह्यांनी ती तन्मयतेनं बघत राहायचं असा दिनक्रम सुरू व्हायचा. स्वयंपाकाला बाई होती. धुण्या भांड्याला, फरशी, केरवार याला बाई होती. शिवाय वॉशिंग मशीन, ओव्हन, TV, टेप सगळं होतं. खोल्या स्वच्छ, बिछायत्या अंथरलेल्या, पुसून सगळं चकचकीत ठेवलं होतं. हे सगळं बघताना सेवेकरबाईंच्या मनात यायचं की इथे नलिनीला काही कामच नाही आहे. नलिनीलाच काही काम नाही तर मला काय काम असणार इथे आणखीन करावं असं? आणि कुठलं काम? नलिनीचं काम काय? फक्त देखरेख करणं. हे झालं का, ते संपलं का पाहणं, बास. आणि नंतर घरभर तोऱ्यात फिरत राहणं राणीसारखं. त्या सेवेकरांना म्हणाल्या, अहो मला इथे कामच नाही आहे. पण तिथे सुमनची किती धावपळ होत असेल. एकटीनं सगळं करत असेल नाही. एक धुणं भांडं सोडलं तर तिथे सगळं काम घरात आहे. भाजी निवडणं, पोळ्या करणं, देवाची पूजा करणं ही तर कामं मी करत होते. सुमन मला वाकून काम करता येत नाही याचं भानसुद्धा ठेवते. कसं करत असेल हो ती मुलगी आता? ही मुलं शाळा कॉलेजला जाणारी, अभ्यासाची. भैरवी काय फक्त पाणी घेते, अंथरुणं घालते. इतरही मी तिला शिकवणार आहे. थोडं थोडं यायला पाहिजे तिला. कुकर लावणं, एखादी भाजी करणं. शेवटी मुलीची जात आहे. सेवेकर चेष्टेनं म्हणाले, तुझं इथं सुख दुखतंय, दुसरं काही नाही. छान 8 पर्यंत झोपून राहायचं. कशाला 6 वाजता उठून बसतेस ग?
इथे काय तुला सकाळी पाणी भरायचं आहे का बागेतनं देवासाठी फुलं आणून ठेवायची आहेत? गंभीर होत सेवेकरबाई म्हणाल्या, महिना झाला हो इथे येऊन, पण अजूनही उपरच वाटतंय. ह्याला हात लावू का? चालेल का हिला? हे आपण केलं तर आवडेल का हिला? वाटतं उद्या तिथे जावं लागलं तरी चालेल, जायचं आहेच. परवा नलिनीकडे कोणीतरी आलं होतं. मी म्हटलं, अगं करू का काही चहा वगैरे? तर मला म्हणाली, तुम्ही बसा, ना करेल तो. तो कशासाठी इथे? अगं तुला स्वतःला काम करण्याची सवय आहे, त्यामुळे असं होणारच आहे. सुमन आली की तिथे आपल्या घरात तिला आपल्याशी, त्या घराशी जुळवून घ्यावं लागतंय, हे सुद्धा कळून येतच आहे ना आपल्याला. अहो ते तर प्रत्येक स्त्रीच्या प्रार्थनाचंच असतं ना, जुळवून घेणं माणसांशी आणि परिस्थितीशी सुद्धा. अगदी लग्न करून ज्या घरात ज्याच्यामुळे आलो त्याच्याशी सुद्धा. त्यातून कुठल्या स्त्रीची सुटका झाली आहे? आपणही बऱ्याच दिवसांनी इथे आलो तर आपलं मन इथे रमतंय असं दाखवायला तर हवं. तुलना करू नकोस ग तिथल्या आणि इथल्या परिस्थितीची, त्याने तुला त्रास होईल. मला नाही खरंच वाटत आपण वर्षभर इथे राहू. हे असं का वारंवार मनात येतं देव जाणे. आणि नाहीच राहवलं तर हो, हे बघ ही आपली परीक्षा आहे. ही परीक्षा आपण पास होऊन दाखवायची आहे. भास्कर जसा आपला मुलगा आहे तसाच प्रभाकर सुद्धा. त्यालाही वाटत असेल ना की आपण यावं, खुशीने इथे राहावं, त्याच्या सुखदुःखात अडीअडचणीत सामील व्हावं. इथे आणि अडचण ती कसली असणार बाई? त्या अगदी हिरमुसून म्हणायच्या आणि उदास होऊन जायच्या. कधी कधी त्यांचं समाधान व्हावं म्हणून सेवेकर म्हणायचे, हे बघ आपलं ठरलंय ना तसंच करायचं. सौरभचा शेवटचा पेपर देऊन झाला की वाट बघायची नाही प्रभाकरच्या पोहोचवण्याची. तोवर सगळं सोसायचं, जमवून घेत राहायचं, सुखी आहोत असं दाखवत राहायचं. हे सगळं ठरवलंय कोणी हो? सुमननी का भास्करनी? भास्कर तर यात नसावा. त्याला आपलं इथे येऊन राहणं कधीच आवडणारं वाटलं नाही मला. आणि तो खोलीसुद्धा बघणार होता ना सौरभच्या अभ्यासासाठी. आपणच घाई केली, थोडी जास्तच. थोडी कळ काढली असती तर इथे येऊन राहण्याची वेळच आली नसती. तुमचा ना संयमच संपलाय बघा. केवढ्यांदा TV लावायचा? ऐकायला कमी येतं का हो तुम्हाला? नाही ग तसं काही नाही, होत असेल आवाज मोठा, सहजच. जाऊ दे ना, त्याचा नको विचार करू. आपण उतावेळ होऊन जाण्याची घाई करायची नाही. यावर त्या कावरं बावरं होऊन बघत राहायच्या. अगोदर त्यांच्याकडे, नंतर सभोवतीच्या जगाकडे. तिथं सर्वच छान होतं, पण जे त्यांना हवंसं होतं ते नव्हतं. हीच खरी मनातली बोच होती त्यांच्या. झोपाळ्यावर बसलेली दोघं आत उठून आली. ती दोघं बाहेर झोपाळ्यावरच आहेत असं नलिनीच्या मनात असावं. ती तेच लक्षात घेऊन प्रभाकरला म्हणत होती, किती दिवस राहणार आहेत ही मंडळी? म्हणजे महिना का 2 महिने? का ग? नाही तुला हा प्रश्न का पडला? तुला त्यांचं असं काय करायला लागतं ग? स्वयंपाकाला बाई आहे, नाना त्यांच्या दिमतीला आहे, ती दोघं हिंडती फिरती आहेत. एखादं दुखणं घेऊन इथे आलेली नाहीत ना ती. ती काय पाहुणी आहेत का? माझे आईबाबा आहेत ते. हवं तर अजून एखादा माणूस जादा ठेव कामाला. अगं किती दिवसांनी आपल्याकडे दोघं राहायला आली आहेत. खरं तर इतका मोठा बंगला आपला, नोकर चाकर आहे तिथे, त्याने इथे राहावं असं मला वाटतंय. पण मला नाही वाटत हो ती फार दिवस राहतील. आपल्यात ते मिसळतील असंही नाही वाटत. थोडे अलिप्तच वाटतात ते. दोघंच काहीतरी हळू आवाजात कुठेतरी बसून बोलत असतात. मी किंवा सुबोध नाही तर सुकांती तिथे गेलो की दोघं गप्प होऊन जातात. असेल ग, काय त्यांना सवय नाही ना आपल्या मुलांची. सौरभ, केतन, भैरवी त्यांच्या समोर जन्मली, वाढत गेली. त्यांची नावं त्यांच्या तोंडी असतात बघ.
बघ ना कसा योगायोग असतो बघ. मी सुद्धा त्यांच्याच पोटी जन्म घेतलाय, तरी त्यांच्या मनानं जवळीक साधली आहे ती दादाशी, त्याच्या कुटुंबाशी. इथे राहून गेल्याशिवाय माया प्रेम दोघांनाही जाणवणार नाही आहे, प्रभाकर समाधानानं सांगत होता. नलिनी आकसानं म्हणाली, खरं सांगू का, ती दोघं आपल्याकडे यावं म्हणून आलेली नाहीच आहेत. तिथे सौरभचं 12वीचं वर्ष, जागेची अडचण, पैशाची चणचण म्हणून त्यांनी इथे येणं पत्करलेलं असावं. कुठल्याच वंशनकडे त्या गेले नाहीत, हे सत्य आहे का नाही? ती चतुराईनं हसली, प्रभाकरकडे गमतीनं बघत राहिली. प्रभाकरला तिचा राग आला. त्यानं हातातला घडी केलेला पेपर टेबलावर आपटला आणि म्हणाला, अगं ही दोघं त्यांच्याकडे का जातील, का जावं? आणि त्यांना त्यांची 2-2 मुलं असताना, सुना असताना. अहो हे असंच आहे, माणूस आधी स्वतःची सोय बघतो. अगं नलिनी, दादा तर प्रत्येक फोनच्या वेळी विचारत असतो, ही दोघं रमली आहेत ना, सुखी आहेत ना. अरे सगळं सुख सोय म्हणजे सुख नाही रे. माणसाचं मन जिथे शांत असतं ना, तिथे त्याला सगळी सुख मिळत असतात. त्यांचं तसं उभं आयुष्य इथे या घरात गेलं हे लक्षात घे. तो म्हणतो त्यांना मला खरं तर तुझ्याकडे पाठवायचंच नव्हतं, पण ही सुमन. जाऊ दे, या लोकांचं आपापसात केव्हा काय ठरलं मला कळलेलंच नाही, म्हणतो तो. दादा काय म्हणाला ऐकतेस ना तू? प्रभाकरनं थोडंसं जरबेनं तिला सुनावलं. माझी मुलं लहान होती, मला घरात मोठ्या माणसांची गरज होती. त्यावेळी हे दोघं 8-15 दिवसासाठी सुद्धा इथे येऊन राहिली नाहीत. तशा अर्थानं मोठी माणसं थोडी स्वार्थीच असतात. अगोदर ती आपल्या वयाचा, सुखाचा, सोयींचा, गैरसोयींचा विचार करतात, मग निर्णय घेतात. जाऊ दे ना नलिनी, का उगाच मागचं उघडत बसली आहेस? आता ती गरज म्हणून का होईना आली आहेत ना, घे ना जमून, आनंदात राहा. पुन्हा असे ते इतके निवांत कधी येतील माहितीच नाही आहे ग. तो गंभीर झाला होता. त्याच्या मनात आईवडिलांची वय आली, त्यांच्या जगण्याच्या उताराला लागलेल्या गाड्या आल्या. त्याचं मन सैरभैर झालं. एकूणच माणसाची जगण्याची इच्छा आणि त्यांचं मरण यांनी त्याचं मन व्याकुळ झालं. असहाय्यता मन पोखरायला लागली. नलिनी त्याच आकसानं म्हणाली, अडचण असताना जर कोणी आपल्यात सहभागी झालं, संगत राहिली, तर त्यांच्या संगतीचं अप्रूप वाटत राहतं. त्याच्या मदतीचा विसर नाही पडत कोणाला. गेली 15-16 वर्ष आपण त्यांच्याशी फक्त नात्याने संबोधून जगत आलो. नात्याचा अनुभव आलाच नाही आपल्याला. सहवासात नाती फुलत जातात, अनुबंध निर्माण होतात. आता मध्येच कधीतरी सुबोध आणि सुकांतीला वाटून जातच की आपण त्यांचे किती आहोत, त्यांच्या किती जवळ जायचं. मग असे प्रश्न सौरभला नाही तर केतनला पडणार नाही कधी. बरं तुला म्हणायचं आहे काय मला सांग? नाही म्हणायचं काही नाही आहे, माझी तक्रारही काही नाही आहे, पण मला घरात जे जाणवलं दिसलं ते मी तुम्हाला सांगते. कदाचित आम्हाला आलेला अनुभव तुम्हाला येणार सुद्धा नाही, कारण तुम्ही त्या घरातले, त्यांच्या पोटी जन्म घेतलेले. आपल्या रक्ताच्या माणसासाठी माणसाचं मन क्षमाशील असतं असं म्हणतात, खरं आहे का नाही? तिनेच त्याला प्रश्न केला आणि त्यावर प्रभाकर गप्प बसला. त्यालाही कुठेतरी जाणवत होतं की आपण कितीही ते नाकारलं तरी सगळं नॉर्मल नाही आहे. आईबाबा इथे आलेत खरे, पण हे घर आपलं म्हणून हक्कानं वावरत नाही आहेत. कुठेतरी गैरसमजुतीची फट पडली आहे, नातं दुभंगत आहे. ते दोघं देहानं इथं आहेत, पण मनानं ती त्यांच्या घरी असतात. स्पष्टपणे बोलून दाखवत नाहीत, पण हे समोरच्याला जाणवतंच की. किती सहजपणे ते त्या घरातल्या रोजच्या घटनांविषयी बोलत असतात. आत्ता भास्कर ऑफिसातनं घरी आला असेल, आला की 5-7 मिनटं आमच्या खोलीत येऊन बसतो, मग नंतरच चहा घेतो. दिवसभर काय काय झालं ते भास्कर आम्हाला सांगत बसतो, त्याशिवाय त्याला चैन पडत नाही. सुमन काही त्यांनी मागितल्याशिवाय चहाचं आधण ठेवणार नाही. ही भाजी आम्ही अशी नाही करत हो, आमच्याकडे वेगळ्या प्रकारे करतात, म्हणजे भास्करकडे.
आताशा मी थोडं स्वयंपाकघरातनं अंग काढून घेतलंय, तिची धावपळ होत असेल. परीक्षा बिरीक्षा काही बघत नाही, काम करत राहते. पण सुमनला माझ्या कामाचं वळण आहे हो. मी ठेवायची करायची ना तसं सगळं करते. करणं धरणं सगळं करते ती, सांगावं लागत नाही तिला. चिडचिड रागराग नाही, मनकवडी आहे अगदी. अगदी मला आलं घालून हवा असलेला चहा तो सुद्धा तिला कळतो. असं बोलून त्या हसतात, पण नलिनी अजून नाराज होते. वरवर म्हणते, आत्ता हवाय का तुम्हाला आलं घालून चहा? सांगते बाईला करायला. बाई, अहो आजीसाठी आलं घालून चहा करा, आजोबांना पण हवाय का विचारा. सेवेकर बाई रुसतात आणि म्हणतात, नको. त्या तुझ्या बाईला ग कसं माहिती असणार मला हवा तसा चहा? मी आपलं सांगितलं तुला, मी घेईन की हवा तेव्हा करून. नलिनी म्हणाली, नको तर नको. नलिनी, अगं स्वयंपाकात काय किंवा कामात काय, काम करणाऱ्यानं कष्टाबरोबर आपलं मन आपली माया त्यात ओतावी लागते आणि ती चव मग समोरच्याला लगेच कळून येते. नलिनीला त्यांचं म्हणणं पटायचं नाही. त्यांचा आपणच कामं केली पाहिजेत हा आग्रहही तिला पटायचा नाही. कामं होत आहेत ना, मग करून घ्यावीत. नोकर चाकर आहेत ना दिमतीला, हे तिचं मनापासूनचं प्रतिपादन असायचं. दिवस जात होते, मौसम बदलत आहेत. दिवसादिवसांनी महिनेही सरत होते, महिन्या महिन्यांनी वर्ष हळूच पुढे सरकत होतं. खरं तर सेवेकर पतीपत्नीचं मन दिवस मोजत होतं. आता 2 महिने संपले, आता 3 संपले. दिवाळीनंतर 2 दिवसांनी सुमन आणि भास्कर भैरवीसह येऊन भेटून गेले. घराला कुलूप लावणं योग्य नव्हतं. केतन आणि सौरभ तिथेच राहिले होते. भेटीचा सोहळा अजबच होता. त्याचा रंगच न्यारा होता. विरह प्रेमाची रंगत वाढवतो म्हणतात ना, तसं. भास्करनं विचारलं सुद्धा, मग येणार का आमच्याबरोबर? झालं ना तुमचं इथे राहून? सुमनचा चेहराच पाडला होता. इतक्या दिवसांचं नियोजन कोलमडणार होतं. आता जर ही मंडळी खरंच परतली तर सगळं कठीण जाणार होतं, तिला आणि सौरभला सुद्धा. आत्ता त्या खोलीची, तिथल्या शांततेची गरज होती. बराच अभ्यास केल्यामुळे त्याला फळं देणं, रात्री दूध देणं जमून गेलेलं होतं. त्याला पहाटे अभ्यासाला उठवता सुद्धा येत होतं. सौरभच्या वह्या पुस्तकांनी खोली भरून गेली होती. ती खोली सुमनच्या मनापुढून हालेना. क्षणभर तिच्या डोळ्यांपुढे हे इथलं घर आलं. इथे जागाच जागा, मोकळं ढाकळं घर, भरपूर खोल्या, माणसागणिक त्याची खोली. तिला वाटलं प्रत्येकाच्या प्रार्थनात असतं तेच त्याला मिळतं, मिळून जातं. जास्तीची इच्छा त्याने मनात धरली ती पूर्ण होईल याची खात्री नाही देता येत. निघताना भास्कर सुद्धा हेलावला होता. भैरवीनं तर आजीला मिठीच मारली, रडायला लागली आणि म्हणाली, आजी ये ना ग लवकर तिकडे. अगदी मायेनं साकडं घातलं होतं भैरवीनं. सुमन नलिनीला म्हणाली होती, इथे तुमच्या मुलांचे अभ्यास छान होत असतील नाही? किती छान निवांत शांत घर आहे, प्रशस्त आहे, हवेशीर आहे, परिसरसुद्धा देखणाच आहे. बरं झालं आई बाबा इथे येऊन राहिले ते. त्यांना तरी अशा घरातलं वास्तव्य कधी अनुभवायला मिळालं असतं. आमचं घर थोडं जुनं आहे, याची परीक्षा आटोपली की रंग देणार आहे. ती स्वतःच्या घराविषयी कणव येऊन बोलत राहिली. गोष्टी आर्थिकदृष्ट्या कशा माणसाच्या हातात उरत नाहीत हे नलिनीला सांगूनही पटणार नव्हतंच. आपल्या मनाचीही माणसाला कित्येकदा पुढं होऊन समजूत काढावी लागते हे तिला प्रकर्षानं जाणवलं होतं. त्याशिवाय आपलं मन निरोगी राहत नाही. मनाचं निरोगीपण शरीर मागतच असतं. सौरभचा अभ्यास, त्याचे पेपर सोडवणं वगैरे बाबत घर जागृत होतं. फोनवर रोज इथल्या घटनांची इत्थंभूत माहिती तिकडे कळवली जायचीच, फक्त ती मंडळी देहानं इथं नव्हती इतकंच. त्यांना त्या सगळ्या गोष्टी मनापासून जाणून घ्यायच्या असायच्या. त्याशिवाय त्यांची रात्र शांत जायची नाही. ती त्यांच्या वयस्क मनाचीच गरज होऊन गेली होती. अखेर सौरभची परीक्षा संपली, त्याचा शेवटचा पेपर झाला.
त्याच्या दुसऱ्या दिवशी सेवेकर पतिपत्नी प्रभाकरला म्हणाले, प्रभाकर, आता आम्ही उद्या निघतो. अरे, संपली सौरभची परीक्षा आणि आमची सुद्धा. ते ओशाळवाणं हसत राहिले. त्यांचा चेहरा दयनीय झाला. त्यांना आता इथे क्षणभरही राहावे ना. ठरवून काही काळासाठी ते राहिले होते, त्या घरातली अडचण समजून घेऊन. पण आता तो प्रश्न संपला होता. आता वेळ इथल्या जागेचे, इथल्या माणसांचे निरोप घेण्याची होती. ते तिथलं घर त्यांचं होतं, हक्काचं, आपणच बांधलेलं आणि जगण्याची शाश्वती देता देता मनःशांती देणारं. तिथे त्यांना मनोमन परतायचं होतं. सेवेकर नलिनीला हात जोडून म्हणाले, नलिनी, आमचं गेल्या काही दिवसात चुकलं असेल तर क्षमा कर मुली. इतक्या दिवसांच्या सहवासात चुका होऊन जातात ग, नकळतपणे. त्या आम्हाला जाणवल्या नसतील तर तू उदार मनानं आम्हाला. त्यांचा गळा दाटून आला, हात थरथरायला लागले. प्रभाकरनं त्यांचे हात धरून ठेवले आणि म्हणाला, बाबा हो, हे काय चाललंय तुमचं? तुम्ही तिची काय क्षमा मागताय आणि कशासाठी? हात खाली घ्या आधी. सेवेकर बाई म्हणाल्या, अरे, त्या दिवशी नलिनी बोलत होती तुझ्याशी, मी ऐकलं. चोरून नाही, हा, सहजच. खरं आहे रे तिचं. तुझी मुलं लहान असताना आम्ही इथे येऊन राहायला हवं होतं अधूनमधून, पण तेव्हा ते लक्षात आलं नाही रे. नातं असं लादता येत नाही कोणालाच कोणावर. त्या लादलेल्या नात्याचं ना ओझं होऊन जातं. हे बघ, ही पण आमचीच नातवंड आहेत. त्यांचाही आम्हा दोघांवर भैरवी, केतन इतकाच अधिकार आहे. भैरवी बघ कशी इथून निघताना गळ्यात पडून रडत होती. अजूनही रात्री माझ्याजवळच झोपते ना. केस धुवून घेते माझ्याकडनं. माझी सवय आहे रे तिला. ही सुकांती अशी मला आजी म्हणून कधी बिलगलीच नाही रे. हा सहवासाचा महिमा आहे बाळा. रागालोभासाठी तरी माणसं जवळ यायला हवेत ना. तुम्हीही येत जा, राहत जा, म्हणजे माया वाढेल. प्रभाकर मृदू स्वरात म्हणाला, सौरभचा 12वीचा काळ माझ्यासाठी फायद्याचा ठरला. त्या कारणानं तुम्ही दोघं 6-8 महिने इथे राहिलात. मला, नलिनीला, मुलांना तुमचा सहवास लाभला. माझ्या मनात त्या घराच्या आज आठवणी आहेत. तिथे येऊन राहणं शक्य नाही. तुम्ही सर्वच जण जमेल तसं येत जा, राहत जा. माझी आता इथून सुद्धा बदली होणार आहे. नवीन गाव, नवीन काम, नवीन माणसं, नवीन घरं, हे असं येतच राहणार आहे जीवनात. पुढच्या दिवाळीला सगळेजण या. मी बोलतो दादा वहिनीशी. प्रभाकरनं तिकीटं काढून आणली. फराळाचं दिलं गेलं. कपडे, आहेराला, मुलांना वस्तू दिल्या गेल्या. निरोपी झाली. माणसं ठरवून गेली तशी ठरवून परतली सुद्धा. वयस्क सेवेकर पतिपत्नीला वाटलं, आपण एक प्रयोग करून पाहिला. कुठल्याही नव्या जागेत आपण आपल्या स्वभावानुसार, सवयीनुसार सामावून जाऊ का, हा तो प्रयोग. तो फार यशस्वी झाला नाही तरी फार अयशस्वी सुद्धा नाही झाला. आपलीच माणसं वेगळ्या प्रकाशात निहाळता आली. हे असं घडल्याशिवाय जीवनाचा रंगच कळून येत नाही. उन्हाचा तडाखा वाढत होता. आता दोन्ही घरातल्या माणसांचं लक्ष सौरभच्या निकालाकडे लागलं होतं आणि त्या निकालावर ह्या प्रयोगाचं बरंचसं यशापयश अवलंबून होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण यांची कथा प्रयोग. ही कथा मी घेतली होती वृंदा दिवाण यांच्या सौदा या कथासंग्रहातनं. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल, आपलीशी वाटली असेल. ही कथा पटकन लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट मात्र जरूर करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर सर्वत्र शेअर करा. आणि सर्वांना माझ्या वतीने दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो, या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येतं, हे ध्यानात घ्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार.